नमस्कार. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे आंबे यायला सुरुवात होते. परंतु सर्वांना आकर्षण असते ते म्हणजे कोकणातील हापूस आंब्याचे. आता कोकणातील हापूस आंबा दोन प्रकारात विभागला आहे, देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस. कोकणातील अस्सल हापूसला देश विदेशात मोठी मागणी असते. बाजारात अस्सल कोकणी हापूस सोबत इतर काही आंबेही दाखल झालेले असतात. दरवर्षी दक्षिण भारतातील आंबेही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होत असतात. याच्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातून आंबे बाजारात उपलब्ध असतात. हापूस आंबा अतिशय प्रसिद्ध असल्याने त्याची किंमत जास्त असते. मात्र हा आंबा ओळखणं ग्राहकांसाठी तितके सोपे नाही. आता आपण पाहूया की अस्सल कोकणातील हापूस आंबा ओळखायचा कसा. आता साधारणतः हापूस आंब्याची किंमत कर्नाटकी किंवा इतर आंब्याच्या तुलनेत 50% जास्त असते. यामुळेच व्यापारी स्वतःचा फायदा करण्यासाठी ग्राहकांना अस्सल हापूस म्हणून दुसराच आंबा ग्राहकांना त्याच किमतीला विकत असतात. अस्सल हापूस आंबा वरच्या बाजूला फुगीर असतो व इतर आंबे तुलनेने निमुळते असतात. अस्सल हापूस आंब्याचा सुगंध वेगळा असतो. अस्सल हापूस आंब्याचा देठ जो असतो तो खोल असतो. अस्सल हापूस आंब्याची साल पातळ असते. अस्सल हापूस आंबा बॉटल ग्रीन रंगाचा असतो. इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात. अस्सल हापूस आंबा आतून केशरी रंगाचा असतो. कर्नाटकी आंबा किंवा इतर आंबे आतून पिवळ्या रंगाचे असतात. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.